तर नमस्कार मित्रांनो, मी तुमच्या सर्वांचा लाडका हर्षद चव्हाळे. तर तुमचं भाऊ फायनली जिम मध्ये पोहोचून गेला आणि आपल्या लाडक्या मारुती रायांचं दर्शन घेतलं. काही लोकांना दारू पिल्यानंतर नसते सूद, तुमच्या भाऊने डाईट साठी आणलं वो दूध. तर जयशंकर मित्रांनो, घरी आल्यावर आंघोळ वगैरे करून घेतलं, आपल्या ब्लॅक ब्युटीवर निघालो सटाण्याला. काही सण असल्यावर गोड म्हणून आपण करतो पुरणपोळ्या. तुमच्या भावाने बाबांसाठी घेतल्या गोळ्या. काही मुलींचं नाव असतं परी. हर्षद चव्हाळे पोहोचून गेला डायरेक्ट घरी. हर्षद चव्हाळे दुपारी झोपून उठल्यानंतर त्याला डायरेक्ट ब्लोअर भरायला लावून दिलं, कारण की आपल्याला आज खरबूजला फवारा मारायचा आहे. फवाऱ्याला जी पावडर लागणार होती ती बादलीमध्ये घेऊन विरघळून घेतली. दरवेळेस सारखी फवाऱ्याची नळी घेऊन जायची ड्युटी, यावेळेस पण हर्षद चव्हाळेकडे होती. मग मस्तपैकी नळी घेऊन गेलो फवारा मारायला. मग काय दरवेळेस सारखं पॅन्ट वर करून नळी चालू करून केली सुरुवात फवारा मारायला. फवारा मारला गेला. त्यानंतर आपला छोटासा बिझनेस म्हणजे कोंबड्या मोकळ्या करून दिल्या चरायला, कारण की दिवसभर कोंडलेला असतात त्या. त्यानंतर आपल्या ब्लॅक ब्युटीवर मी आणि काका निघालो सटाण्याला, कारण की आज शनिवारचा बाजार होता. मग बाजार करायचा होता आपल्याला. याला म्हणता गाजर. आणि हा आपला मित्र म्हणजे साई दरवेळेस आपल्या शनिवारच्या बाजाराला राहतो हजर. ज्यांना कुणाला आपल्या मित्र मैत्रिणींसाठी कटलरीचं सामान घ्यायचं असेल तर विठ्ठल रुक्मिणी गल्लीला शनिवारी इथे या दुकानावर नक्की येऊन भेट द्या. धन्यवाद. मजुरांना शनिवारी नसतं काम म्हणून ऊन गेली बुसाटाण्याला ट्रॉफिक जाम. असे नवनवीन ब्लॉग बघून असण्यासाठी हर्षद चव्हाळ्याला फॉलो, लाईक, शेअर नक्की करा. धन्यवाद.